गुड मॉर्निंग पब्लिक, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय द वे आजचा ब्लॉग आपण शेतातूनच चालू केला आहे. तर पाहू शकता पाणी लावायला आलो होतो, तर पाणी चाललेलं आहे. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग खूप मस्त होणार आहे. जे कोण नवीन आला असेल पहिले जाऊन सबस्क्राईब करा. 600 सबस्क्राईब आपले कंप्लीट झालेले आहेत. आणि आज नवीन वर्ष असल्यामुळे आपल्या मराठी सणातून नवीन वर्ष आज. तर तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज गुढीपाडवा आहे बरं का काहीच. तर आज ब्लॉग मस्त होईल, प्रॉपर ब्लॉग होईल. तर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर चला, आता मी इथं पाणी लावलेलं आहे. तर आता घरी वगैरे जातो आणि मग नंतर आंघोळ वगैरे फ्रेश होऊन मग नंतर तुम्हाला भेटतो. ओके. आता वातावरण फुल पावसाचं झाले. आज पाऊस यायला बसलाय, काही सांगता येत नाही भाई. मित्रांनो, मी आता जस्ट घरी आलोय. बाय द वे आज आपली गुढीपाडवाचा सण असल्यामुळे तर मी आज लवकर आलोय घरी. तर आता आपल्याला गुढी उभारायची. तर चला आता गुढी वगैरे उभारू आणि मम्मीच्या फुलच्या आल्या पोळ्या वगैरे मस्तपैकी खायच्या आज. तर चला आता पहिली गुढी उभारून घेऊ. आता 9:30 वाजले, बरंच उशीर झाला आपल्याला. तर आता आंघोळ वगैरे केली आणि नंतर आपल्याला गाड्या पण धुवायचे. तर चला गुढी उभारून घेऊ आपण. गुढी उभारण्यासाठी आपण सर्व मटेरियल आणले. गुढी आणली आणि हा आपला भगवा झेंडा आहे महाराजांचा आणि लिंबाचा पाला आणि काडी पण आणली. गुढीपाडव्याचा सण आता उभारा रे गुढी. नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आढी. गेलं साली गेली आढी, आता पाडवा पाडवा. तुम्ही येरा बरी लोभ वाढवा वाढवा. गुढीपाडव्याचा सण. मित्रांनो, अशा प्रकारे आपण गुढी उभारलेली एकदम साधी आणि सोप्या पद्धतीने आम्ही गुढी उभारतो. टिक्का लागो, दे दो पारसा, दे दो खायचं. कडू लागतं रे, खाऊ प्रसाद भारी. हा कडू लागतोय. आता प्रसाद खाल्ला भाई, इतका कडू लागला ना भाई, बळ घेऊन टाकलाय मी. तर गुड मॉर्निंग पब्लिक. तर आता जस्ट उठून आंघोळ वगैरे केली आणि मी रानामध्ये गेलो होतो, बट मोटर बंद करायचंच विसरलोय. तर आता मी मोटर बंद करतो आणि मग नंतर बघूया काय ते असेल ते. चला आता मी पहिले मोटर बंद करायला जातो रानामध्ये. ही गाडी आज रस्त्यालाच लागली. आलो डायरेक्ट आंघोळ केली. विहिरी पैसे आलो आणि हा बघू शकता आमचा बिबट्या इथं आमची राखण करतो विहिरीची. सो बघू दे आता पाणी किती राहिले. पाणी अजून भरपूर आहे बाई. सकाळी लवकर येऊन पाणी सोडलं होतं कोथिंबीरवर. आता ऊसावरती जाऊन लावतो म्हणजे टेन्शन नाही. चला तर गाईज, मी आता आलो आपल्या कोथिंबीरच्या रानामध्ये. पण कोथिंबीर लावली. तर बघू शकता इकडं आत्ता पाणी चाललं आपल्या रिन पाईपावर. आता 1 तासभर झालं पाणी सोडलं होतं, बट कमी प्रेशर आहे. मला वाटतं थोडं लावं. सो बघू शकता ही आपली कोथिंबीर आहे. म्हणजे एकरभर कोथिंबीर टाकली मी आत्ता आणि त्यामध्ये काकडी लावली. मग तुम्हाला दाखवतो. सो ही बघू शकता अशा प्रकाराने आम्ही नाही का मध्ये एक बेड टाईप काढलं होतं. तर ह्या आणि ह्या म्हणजे काय बोलतात त्याला, त्याने लावलेली काकडी तुम्ही समजून जा. आणि बघू शकता पाणी सोडलं मी आत्ता. चला आता मला वाटते ह्याच्यावरती अजून चलून द्यावं पाणी थोडा वेळ आणि मग नंतर ऊसावरती पाणी लावतो. ओके.
पब्लिक आता मस्त स्लोमो वगैरे काढलेत, तर मध्ये मध्ये असं सिनेमॅटिक व्हिडिओ टाका, भारी वाटतं ब्लॉगला. तर चला भाई जाऊया आता आपण वरच्या रानात, कारण की उसावरती पाणी लावलं पाहिजे. काल विषय असा झाला की काल गुढीपाडव्याचा ब्लॉग काढल्याच्या नंतर काय ब्लॉग शूट केलाच नाही मी पुढं, तर हा ब्लॉग कंटिन्यू राहील आपला तोच, नाही का, म्हणजे त्यामध्येच असतील. तर आज दुसरा दिवस आहे. ओके, फर्स्ट टाईम कोथिंबीर टाकलेली आहे, सो एकदा बघू शकता कशी आली मला कमेंटमध्ये सांगा. फर्स्ट टाईम टाकली आणि मध्ये काकडी लावली. आपल्याला धर्मवीर गडला जायचं होतं आज, बट विषय असा आला काम भरपूर पडतात आणि व्हिडिओ काढायचं म्हणजे लय रिस्की काम झाले मला आता, नाही का. आता ही कोथिंबीर केली, अजून काकडी केली, ऊस आहे, भिजावून लय टॉपचे, त्याच्यामुळे लपडा होते बाहेर फिरायचा. त्यामुळे म्हटलं आज आपल्या शेतातलाच ब्लॉग काढू एक मस्त त्याची, नाही का. तर केळीचं झाड आहे आणि इकडं नारळाचं झाड आहे आणि कडला दोन्ही साईडला आमचे ऊस आहेत, तर बघू शकते. आणि इकडं लिंबाचं झाड आहे. काल रात्री मी 2 वाजेपर्यंत होतो रानामध्ये, त्याच्यामुळे झोप वगैरे तर काहीच झाली नाही, डोळे लाल झाले बघू शकता. आणि कामं एवढी पडलेत ना भाई, एवढी कामं आहेत ना, कंटाळा येतोय काम करू. आणि त्याच्यातून कॉलेजला जायचं, दिवसभर वाचायचं, लगेच तरी वाटते. पैसे आहेत, भरपूर पैसे, पण काम पण आहे. आणि मला काय झालं काय कळा ना भाई, मी नवी कपडे घालून शेतामध्ये काम करतोय, रोज मम्मीचा ओरड खाते, रोज धुवायला कपडे आहेत माझे नवीन नवीन. आता हे जुने पट मी आत्ता चेंज करून आलो आहे. आणि रोज आहे ना बाई चिखलाने भरून जाते, कुठं औषध मार काय कर. चल पाणी लावतो आता दुसरं. आत्ता पाणी लावलंय मी, तर बघू शकता विषय असा आला की वाईस पाणी कमी पडलं होतं, त्याच्यामुळे वाईस ऊस ह्या साईडचा वाळला आहे, या पुढच्या साईडचं थोडंफार ऊस वाळला आहे. सो आता मी पाणी सोडले, काय विषय नाही. ओके भाई, मी आता घरी जातो आणि मोटर बंद करूनच जातो. आता खूप कंटाळा पण आला आहे आणि मला जे काम आहे पेट्रोल वगैरे गावात पेट्रोल वगैरे टाकायची गाडी, तर आपल्याला शिंदवण्याला जायला लागेल. सो चला कंटिन्यू राहा फक्त ब्लॉगमध्ये, ब्लॉग मुले मोठा होणार आहे आमचा. ओके, पब्लिक मी आता जस्ट घरी आलोय आणि आल्याला जेवण वगैरे करून थोडं वेळ झोपलोय. आता थोडा वेळ रेस्ट करतो आणि मग नंतर आपल्याला शिंदावणीला जायचे पेट्रोल वगैरे टाकायला. पेट्रोल टाकून मग नंतर पुढचं नियोजन तर तुम्हाला कळेलच. ओके चला थोड्या वेळाने भेटतो. आत्ता जस्ट झोपेतून उठून डायरेक्ट करणचा फोन आलता, तर उठलो मस्तपैकी, फ्रेश वगैरे झालोय आणि आता चाललोय रानामध्ये गायांना खायला वगैरे टाकून मग नंतर पेट्रोल टाकायला जातो. पेट्रोल पण नाही आपल्या गाडीला. तर करण काय बोलशील आमच्या ब्लॉगमध्ये? गायला खायला वेळेला टाकलं पाहिजे अजून तर मित्रांनो विषय असा झाला की आता करणला मी काय म्हणलं ब्लॉगमध्ये काहीतरी बोल, तर तो म्हणला मी काय बोलू, तर त्याचा दंड मी त्याला आता खर्चावर काढलाय. भाई त्याला एकच शब्द बोलला, एकच शब्द नाही का, एकच शब्द त्याने एका शब्दात खर्च केलाय. दाखव की दंड चिंग भाई बोलायला लागते काय ना काय ब्लॉगमध्ये, नाही तर मग खर्चात पडतंय. आता आपण गायांना खायला आणून टाकलं इथं, तर आता आपण चाललोय पेट्रोल टाकायला आपल्या गाडीला आणि उरुळीला करणचं बी काम आहे, थोडं चार्जर आणायचं आहे. तर चला जाऊया आपण. तर पब्लिक मी आत्ता घरी आलोय जस्ट. भाई आपण आता चाललोय उरुळ कांचनला. करणला पण एक आयफोनसाठी चार्जर ऑनलाईन ऑर्डर केलाय, तो आलाय माणूस आणि मला पेट्रोल वगैरे टाकायचं, त्याच्यामुळे आपण आता उरुळ कांचनला चाललोय. तर चला गाडीवरच भेटतो तुम्हाला. आता आम्ही आता उरुळ कांचनमध्ये आलोय करणचं चार्जर न्यायला. पेट्रोल पण टाकलं आपण आता गाडीमध्ये. व्हिडिओ काढायचंच ध्यानात नाही आईच्या गावात. गाईज करणने चार्जर मागवला होता ऑनलाईन, तर चार्जर आलाय. सो आता तो त्याच्या काढलं तर त्याच्या चॅनलवर भेटेल. आता मी दाखवतो थोडंफार. अशा प्रकारचं चार्जर आहे त्याचा, कसला आहे काय माहित नाही. फोडायचं आहे का? आता आपण मला पेट्रोल पण टाकायचं होतं, पेट्रोल पण टाकलंय. आता आपण चाललोय गुरुवाईला आजीला आणायला. तर राहा कंटिन्यू ब्लॉगमध्ये, भेटेल तुम्हाला बघायला चांगलं चांगलं. ओके आपण आलोय आता शिंदावणी घाटात आणि इकडे बघा इज्जत मध्ये रेल्वे थांबली.
बघा. चला आता नवीन काम चाललेलं आहे इथं, त्याच्यामुळे थांबले असं मालगाडी 100%. चला भाई आता सिनवणी घाट चालू आहे, सिनेमॅटिक काढतो. ओके करणला माझ्यासोबत घेऊन आलोय इकडे मामाच्या गावाला माझ्या, पण तो म्हणलं मला माउंटेन एकदा मीच पाजली. हा मी पाजली काहीच यांनी भांडून माउंटेन ड्यू पाजायला लावली मला. तर म्हणलं पे बाबा तुझं बी मन शांत होईल, थोडं थंड होईल. डबल थंड होईल. मागाशी बिस्टिंग मीच पाजली होती आणि आता बी माउंटेन मीच पाजली. हा बी काय नाही. चला काही थोड्या वेळ भेटतो तुम्हाला. आता आपण आलोय आजीच्या घरी, तर आता आजीला घेऊन डायरेक्ट घरी जाऊ. ओके. तर पब्लिक मी आता जस्ट घरी आलो आहे. तर मला असं वाटतं ब्लॉग खूप मोठा झाला आहे, त्यामुळे आजचा ब्लॉग आपण इथं संपून टाकू. आता मला नेक्स्ट ब्लॉग काढायला जायचं. तर नवीन कोणी आला असेल सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू वॉचिंग. बाय. आपला तो रुबाब कारभार वेगळा, जिथं जाईल तिथं चर्चाच. मग मित्राची साथ आई सपोर्ट आपल्याला भीत नाही कोणाच्या बापाला आपल्याच घरचं मला पैशाचा माझ नाही भावा. जिथं जाईल तिथं करतोय हवा, का तर जलने वालो की दुआ.